नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झाला आहे हे आपण पाहणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेलं पाहायला मिळते. ही आवक पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पालकसाठी 5 रुपयापासून एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक पाहू शकतो. या ठिकाणी आपल्याला आवक मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ज्या ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची या क्वालिटी पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या विलायती कोथिंबीरीसाठी 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली कोथिंबीरीची पेंडी पाहायला होते. तर गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोथिंबीरीचे दर पाहायला होतात. शेपूची क्वालिटी पाहू शकता. साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला होतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत शेपूसाठी दर पाहायला होते. मेथीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीचे दर पाहायला होतात. या ठिकाणी आपल्याला जिफोर मिरचीची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिफोर मिरचीसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मिरचीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात. गाजरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गाजरची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर रताळ्यांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. बिटांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून बिटांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार बिटाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात उतरलेले पाहायला मिळतात. मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते. काकडीची आवक पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला काकडीची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते वाढताना पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर चायना काकडीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चायना काकडीचे दर जे आहे ते साधारणतः हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चायना काकडीसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. बीनची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून बीनचे दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते
35 रुपयापर्यंत पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये हलक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून दर पाहायला होतं. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे आहे ते तुम्ही पाहायला होतात. चवळीची शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंग 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाची दर पाहायला होते. कोबीची आवक पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कोबीचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 6 ते 7 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. कोळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला होतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार भेंडीचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला होतात. वांग्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला होतात. मुळ्यांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून मुळ्यांचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 4 नगाचा या ठिकाणी आपल्याला एका बंचमध्ये आपल्याला 4 नग पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला होतात. क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता, मोठे बनवते या ठिकाणी आपल्याला डांगरची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. तर डांगरचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार गवारचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात. टोमॅटोची आवक पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक पाहायला होते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 2 दिवसापासून वाढलेली पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक आहे. कारल्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याची आवक पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहेत 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून दर पाहायला होतोय. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला होतात. फ्लावरची आवक पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 9 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार फ्लावरचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होतात. या ठिकाणी आपण पाहू शकता, तर बुरशी लागलेला आले या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून या आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, या ठिकाणी कीड लागलेली आल्याची आवक या आपल्याला पाहायला होते. याचा दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला होते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत या कवळ्या आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, थोडेसे कच्च्या आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते.
तरी आल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात.